आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सिंधुदुर्गात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाची संततधार। माळगाव खोऱ्यातील अनेक गावात मुसळधार पाऊस। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मालवण येथील सर्जीकोट समुद्रात खडकाळ भागात बोट आदळली। जोरदार धडक बसल्याने बोटीचं नुकसान, सुदैवाने खलाशी बचावले। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील हेळी गावातील बंधारा ओव्हरफ्लो, शेतात पाणी शिरल्याने पिकांचं नुकसान। बुलढाणा जिल्ह्यातील जटाशंकर धबधबा प्रवाहित, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 24.35%वर। नाथसागर जलाशयात 9000 क्युसेक पाण्याची आवक सुरू। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील हिळी गावातील बंधारा ओव्हरफ्लो, शेतात पाणी शिरल्याने पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान। मागील 20 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने पिकं पिवळी पडायला सुरुवात। सोलापुरातील दहिगाव उपसा सिंचन योजनेचा खरीप हंगामाचे आवर्तन सुरू। आमदार संजय शिंदेंच्या प्रयत्नांना यश। मालेगावमधील गिरणा धरणाच्या पाणी पातळीत 24% वाढ। धरणाचा पाणीसाठा 39.24%वर। पाणी टंचाईने त्रस्त नागरिकांना दिलासा।